श्री स्वामी समर्थ। शुभ संकेत आजही या गोष्टींचे अस्तित्व आहे। या छोट्या छोट्या घटना आपल्याला भविष्याचा संकेत देतात। हे संकेत आपण समजून घेतल्यास आपल्यासोबत भविष्यात घडणाऱ्या घटनांचा आपण अंदाज बांधू शकतो। घरात किंवा घराजवळ अशा काही घटना घडतात ज्यावरून आपण स्वतःला भविष्यासाठी तयार करू शकतो। पहिली, खिशातून नाणे खाली पडणे। कपडे घालताना खिशातून नाणे पडणे हा शुभ संकेत आहे। तुम्हाला भविष्यात धनलाभाची संधी मिळू शकते, यासाठी तयार राहावे। घरातील नारळ आपोआप तडकणे। घरामध्ये एखादे नारळ ठेवलेले असेल आणि त्याला आपोआप तडा गेल्यास असे समजावे की घरातील नकारात्मक ऊर्जा नारळाने शोषून घेतली आहे। तुम्हाला आता कोणतीही अडचण येणार नाही। घरामध्ये आपोआप तुळस उगवणे। तुमच्या घरातील बागेत आपोआप तुळशीचे रोप उगवले तर हा शुभ संकेत समजावा। घरामध्ये भगवान विष्णू आणि लक्ष्मीचा वास राहणार असल्याचे असे समजावे। आपोआप दुर्वा उगवणे। घरातील बागेमध्ये दुर्वा श्री गणेशाला अर्पण करण्यात येणारे एक गवत उगवल्यास समजावे की घरामध्ये आता कोणत्याही कामात अडथळे येणार नाहीत। घरामध्ये मध पडणे। घरामध्ये मधाचे भांडे फुटून मध फरशीवर पसरल्यास समजावे की घरामध्ये आता कोणतीही निगेटिव्ह एनर्जी राहिलेली नाही आहे। घरामध्ये एखादं मंगल कार्य होऊ शकतं। चिमणीचे घरात घरटे बनवणे। चिमणीने आपल्या घरामध्ये घरटे बनवणे शुभ मानले जाते। असे मानले जाते की जेव्हा चिमणी घरामध्ये घरटे बांधून तिथे आपले पिल्ले जन्माला घालते तर हे घरामध्ये अनेक आनंद येण्याचे प्रतीक आहे। या संकेतानंतर काही काळातच आपल्याला अनेक शुभ समाचार मिळण्यास सुरुवात होते आणि घरापासून संकटे दूर राहतात। यामुळे चिमणीचे आपल्या घरामध्ये घरटे करणे चांगला संकेत मानला जातो। सकाळच्या वेळी मांजरीचे पिल्ले दिसणे। सकाळी उठल्यावर जर आपल्याला काही खुशखबर मिळाली तर आपला दिवस आनंदात जातो। तर एखाद्या व्यक्तीला सकाळी उठल्यावर मांजरीचे पिल्ले नजरेस पडली तर हे त्याच्या कुटुंबासाठी हा शुभ संकेत आहे। जर आपल्यासोबत असे घडले तर असे समजावं की आपला चांगला काळ लवकरच सुरू होणार आहे। मुंग्यांच्या समूहात दिसणे। मुंग्या एवढी मेहनत कदाचित कोणीही करत नसेल। त्याचसोबत मुंग्या एकतेचे प्रतीक देखील मानले जाते। त्यांना अनेक वेळा समूहाने एका लाईनमध्ये चालताना आपण पाहिले असेल। जर आपल्या घरामध्ये काळ्या मुंग्यांचा समूह दिसला तर हे आपल्यासाठी शुभ काळाचे संकेत आहे। या संकेताचा अर्थ आपल्या आयुष्यात लवकरच खुशखबर येणार आहे आणि यश मिळण्यासोबतच धनप्राप्ती देखील होणार आहे। रस्त्यात पांढरी गाय दिसणे। रस्त्यात पांढरी गाय दिसणे शुभ मानले जाते। हिंदू धर्मात गायीला आईचा दर्जा दिलेला आहे। गायी आर्थिक सदृढीकरणाचं प्रतीक आहे। त्यामुळे कोणतीही सफेद गाय दिसली तर साक्षात लक्ष्मीचं दर्शन झाल्याचं समजलं जातं। सकाळी उठल्याबरोबर जर नारळ म्हणजे श्रीफळाचं दर्शन झालं तर एखादी चांगली गोड बातमी येणार आहे असे संकेत असतात, कारण या नारळाला भारताच्या सामाजिक परंपरेत शुभ मानलं जातं। असे हे काही शुभ संकेत आहेत। हे तुमचे नशीब पलटू शकतात। हे संकेत तुम्हाला तुमच्या बाबतीत घडले तर समजून जावा की हे तुमच्या बाबतीत काही चांगलं घडणार आहे। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।